नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं अश्विनीज मधुरवाणी या चॅनलवरती. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. आणि रोजचाच प्रश्न म्हणजे तुम्हाला काव्यार्थाची जोडी आवडते की जीवानंदीची जोडी आवडते हे नक्की सांगायला विसरू नका. मैत्रिणींनो, आपण कालच्या भागामध्ये पाहिलं होतं की जे मोहितेंच्या मुली आहेत त्या इकडे देशमुखांच्या मुलांना बघायला आलेले असतात आणि इकडे देशमुखांची मुलं म्हणजे पार्थ आणि जीवा जे आहेत ते अतिशय मुलींसारखे लाजत मुरडत वगैरे ते या नंदिनी आणि काव्याला बघण्यासाठी येतात. आणि ते आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत की जी आशा आहे ती सरबत आणण्यासाठी आतमध्ये जाते. आशा सरबत घेऊन येईपर्यंत जी रम्या आहे ती पटकन सरबत घेऊन येते आणि जीवा आणि पार्थच्या हातात ती सरबतचा जो ट्रे आहे तो देते आणि ती म्हणते की सर्वांना हे सरबत दे. मग हे दोघं जण ते ट्रे घेतात आणि दोघं जण मिळून प्रत्येकाला सरबत द्यायला जातात. पार्थ हा काव्याला सरबत द्यायला जातो तेव्हा काव्या त्याचा हात घट्ट पकडते आणि तो अतिशय लाजतो. इकडे नंदिनी ही जीवाकडे बघून डोळा मारते आणि सरबत घेते. तेव्हा जीवा म्हणतो की बायका खूपच आगाव आहेत. हे जे चालू आहे ते सर्वजण बघत असतात आणि हे सर्वजण मोठ्या मोठ्याने हसतात. आता हे सर्वजणांना सरबत जे आहे ते भेटलेलं असतं आणि ते पिणारच असतात. एवढ्यात जी आशा आहे ती आतमधून ओरडत बाहेर येते की थांबा थांबा, तुम्ही सरबत घेऊ नका, कारण यामध्ये ज्या रम्या मॅडम आहेत, रम्याताई आहेत, त्यांनी विष मिक्स केलेलं आहे. अशी आशा आहे ती सगळ्यांना सांगते. असं म्हटल्यावर सगळेजण आश्चर्याने उभे राहतात आणि जे सरबतचा ग्लास आहे तो खाली ठेवतात. मग इकडे मालिनी विचारते की काय रम्या, असं केलंस तू? यावर रम्या म्हणते की नाही. मग सगळेजण रम्यावर ओरडायला लागतात. विक्रांत देखील रम्याला म्हणतो की काय रम्या, हे असं केलंस का तू, खरंय का हे? असं म्हटल्यावर रम्या म्हणते की नाही, मी काहीच केलेलं नाही. आणि वसुंधरा जी आहे ती आता आशाजवळ जाते आणि ती आशावर ओरडायला लागते. ती आशाला म्हणते की माहिती आहे आम्ही दोघी तुम्हाला कोणालाच आवडत नाही, परंतु त्यामुळे एवढे घाणेरडे आरोप तू माझ्या रम्यावर करणार आहेस का? असं म्हटल्यावर आशा म्हणते की नाही, मी यातलं काहीही खोटं बोललेलं नाही, कारण मी माझ्या डोळ्यांनी सर्व काही पाहिलेलं आहे. आणि मी जेव्हा किचनमध्ये गेले होते तेव्हा रम्याताईच्या हातात एक छोटीशी बॉटल होती आणि त्या बॉटलमधलं जे लिक्विड आहे ते त्या सरबतमध्ये मिक्स करत होत्या, ते मी माझ्या डोळ्यांनी पाहिले. यावेळेस वसुंधरा म्हणते की अरे दादा बघ, किती घोर जे आरोप आहे ते आशा ही माझ्या मुलीवर करते आणि तुम्ही सर्वजण काहीच बोलत नाही आहात. म्हणजे तुम्हाला सगळ्यांना रम्यावर डाऊट आहे, तिच्यावर शंका आहे का? तर यावर विक्रांत जो आहे तो वसुंधरावरच ओरडतो आणि तू शांत बस असं म्हणतो. मग इकडे मालिनी म्हणते की काय अहो वसुंधरा ताई, म्हणजे का आशा खोटी बोलतेय का? असं म्हटल्यावर ती म्हणते की जी तुमच्या घरातल्या मेडला किंमत आहे ती माझ्या मुलीला आणि मला या घरात किंमत नाही, आम्ही राहूनच काही उपयोग नाही. यावेळेस विक्रांत जोरात ओरडतो, तू जरा शांत बसशील का? काय गरम्या, काय आहे हे, म्हणजे आशा जे बोलतीये ती खरंय का? यावेळेस ती म्हणते नाही मामा, मी असं काहीही केलेलं नाही. आणि मग नंतर आशा म्हणते की तुम्हाला जर माझं बोलणं खोटं वाटत असेल तर तुम्ही स्वतः रम्याची धडती घेऊ शकता. आणि त्यांच्या एका खिशामध्ये ती एक बॉटल आहे ती त्यांच्या खिशामध्ये अजून देखील असेल. असं म्हटल्यावर मग नंदिनी आता उठते आणि रम्याची धडती घेण्यासाठी ती समोर जाते. आता नंदिनी रम्याचा खिसा जो आहे तो चेक करायला घेते. पहिल्या खिशामध्ये बघते तेव्हा काहीही दिसत नाही आणि दुसऱ्या खिशामध्ये शोधताना तिला ती बॉटल जी आहे ती रम्याच्या खिशामध्ये सापडते आणि ती आश्चर्याने ती बॉटल वरती काढते आणि रम्याकडे रागाने बघते. सर्वजण त्यावेळेस रम्याकडे अतिशय रागाने बघत असतात. त्यावेळेस नंदिनी विचारते की काय रम्या, काय आहे हे, सांग आता. हे जे तू बोलतीयस की मी काहीच केलेलं नाही आणि आशा बोलतीये ते सर्व काही खोटं आहे अशी म्हणालीस ना, मग सांग हे काय आहे? त्यावेळेस रम्या जी आहे ती नंदिनीच्या हातातून बॉटल घेते आणि नंदिनीच्या नाकाजवळ नेते आणि म्हणते ती स्मेल वॉटर आहे, तू वास घेऊन बघ. असं म्हटल्यानंतर जीवा ओरडतो की काय आहे हे नंदिनी, असं म्हणून त्याला वाटतं की त्यात खरोखर काहीतरी आहे आणि ते नंदिनीच्या अंगावर वगैरे टाकलं अशी भीती त्याला वाटते. तेव्हा नंदिनी थोडंसं मागं सरकते आणि तेव्हा ती म्हणते की बघ बघ, वास घेऊन तर बघ, हे स्मेल वॉटर आहे, म्हणजेच केवढा वॉटर आहे. आणि काही मोठ्या ऑर्डर असताना शेफ लोक वगैरे जी असतात
ती हे केवढा वॉटर बिर्याणीमध्ये किंवा शिरकुंभामध्ये असं काहीतरी नवीन पदार्थ बनवायचा असेल तर त्यामध्ये ते मिक्स करतात, जेणेकरून पदार्थाचा स्मेल आहे तो उत्तम यायला लागतो आणि टेस्टही खूप छान लागते. मी सरबत बनवताना हे जे मिक्स केलं तेव्हा मी देखील चाखून बघितलं होतं आणि मी देखील टेस्ट करून बघितलं होतं. असं म्हटल्यानंतर मग नंदिनी त्याचा वास घेते आणि मग तीही म्हणते की हां, हे केवढा वॉटर आहे, त्याचा वास येत आहे. असं म्हटल्यानंतर ती म्हणते की तुम्ही सगळ्यांनी माझ्यावर संशय घेताय, एवढाही माझ्यावर विश्वास नाही आहे का, असे ती सगळ्यांना बोलायला लागते. ती म्हणते की तुम्ही आजचे स्पेशल गेस्ट आहात, म्हणून मी सरबत बनण्यासाठी हे कोकम सरबत मध्ये मिक्स केलं होतं. असं म्हटल्यानंतर इकडे काव्य आहे, ती म्हणते की बरं ठीक आहे, चला आता शांत व्हा आणि ठीक आहे, आशाचा देखील गैरसमज झाला असेल की तू असं काहीतरी मिक्स करतेस हे बघितलं आणि तिला देखील वाटलं असेल की हे जे आहे ते विष आहे, कदाचित तिला असा गैरसमज झाला असेल. असं म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणते बघा, तुमचा मेडवर विश्वास आहे आणि माझ्या मुलीवर नाही, म्हणजे या घरात मेडला जी किंमत आहे ती ही किंमत माझ्या मुलीला या घरात नाही आहे. असं म्हटल्यानंतर लगेच पार्थ म्हणतो की सर्व काहीही असेल तरीही ही विषाची परीक्षा कोण देणार. इथे आशा म्हणते ते विष आहे आणि रम्या म्हणते की ते केवढा वॉटर आहे, परंतु आपल्या घरातील मोठ्या लोकांनी सांगितलं आहे की विषाची परीक्षा ही कधीही घेऊ नये. असं म्हटल्यानंतर मग रम्या जी आहे ती रडवेल्या चेहऱ्याने पार्थला म्हणते की काय पार्थ, तुझा एवढाही विश्वास नाही आहे माझ्यावर. असं म्हटल्यानंतर म्हणती बरं ठीक आहे, ही अग्निपरीक्षा द्यायला मी तयार आहे, हे सरबत मीच पिल. असं म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणते नको नको, पिऊ नकोस ते सरबत. आणि ती रम्या जी आहे ती आईला शांत करत ते सरबतचा ग्लास घेते आणि सरबत पिऊन टाकते आणि ती म्हणते की बघा, आत्ताही मला काही झालं नाही आणि यात नंतरही मला काहीच होणार नाही, कारण हे कोकम सरबत जे आहे ते मी बनवलं आहे आणि यात मी काहीही मिक्स केलेलं नाही, जे तुम्हाला वाटतंय ते यात मी काहीही मिक्स केलेलं नाही. असं म्हणून ती सरबत पिते आणि मग तिनं पिल्यानंतर मग सगळेजण सरबत पितात आणि इकडे नंदिनीचे बाबा जे आहेत ते म्हणतात की सरबत खरंच खूप छान आहे. नंदिनी देखील त्या सरबत कौतुक करते. आता सगळेच जण ते सरबत घेतात आणि सरबतचं कौतुक करतात. विक्रांत जे आहे तेही म्हणतात की खरंच खूप छान झालं आहे. जीवा म्हणतो की जेवढं काही पाहिजे तेवढं ॲक्युरेट आहे आणि सरबत खरंच खूप छान झालेलं आहे. असं सगळेजण त्या सरबताचं कौतुक करतात. आता नंतर मात्र मालिनी जी आहे ती म्हणते की बरं जाऊ द्या, आता झालं गेलं ते सोडून द्या आणि जो आपला कार्यक्रम आहे तो चालू ठेवा. असं म्हटल्यानंतर वसुंधरा म्हणते म्हणजे तुम्ही आशाला कुणीच काही बोलणार नाही आहात. त्यावेळेस ती म्हणते की मालिनी म्हणते ठीक आहे, तिचाही गैरसमज झाला आणि मालिनी म्हणते की जा आशा, तू आतमध्ये जा आणि तिला आतमध्ये पाठवते आणि रम्याला देखील म्हणते की तूही जा तुझ्या रूममध्ये आणि फ्रेश होऊन घे, चेहरा वगैरे स्वच्छ धुवून घे. आता रम्या जी आहे ती तिथून जाते आणि लगेच वसुंधराही म्हणते मी आले, मी बघूनच येते. असं म्हणून तीही तिथून निघून जाते. आता इकडे दुसरीकडे मात्र यांचं सगळ्यांचं जोरजोरात हसणं खिदळणं जे आहे ते चालू असतं आणि मालिनी म्हणते की काय गं मुलींनो, तुम्हाला काही प्रश्न असतील तर ते जेवणाआधी आपले प्रश्न वगैरे जे आहे ते विचारून घ्या. असं म्हटल्यानंतर शारदा म्हणते की शारदा म्हणजे नंदिनीची आई जी आहे ती म्हणते की ठीक आहे, तुमच्या मुलांना आमच्या मुलींना खुश ठेवता येईल ना, म्हणजे त्यांना आमच्या मुलींसाठी स्वयंपाक वगैरे बनवता येईल ना. असं म्हटल्यावर मग नंदिनी स्वतःच म्हणते की त्यांच्या मुलांना स्वयंपाकही बनवता येतो आणि आपल्या बायकोचं मन देखील राखता येतं, म्हणजे मनही भरवता येतं आणि पोटही भरवता येतं. असं म्हटल्यानंतर सगळेजण जोरात हसायला लागतात. आता इकडं मालिनी आणि जे विक्रम जे आहेत ते बसलेले असतात. त्यावेळेस पार्थचे बाबा म्हणजे विक्रम ते विचारतात की तुमच्या मुलींना कोणतं व्यसन नाही आहे ना. असं म्हटल्यावर सगळेजण आश्चर्याने बघतात आणि जोरात हसायला लागतात. यावेळेस पार्थ म्हणतो की हां, त्या मुलींना व्यसन आहे, अंगावर फिसकरायचं, बाकी निर्व्यसनी आहेत. असं म्हटल्यावर परत सगळे जोरजोरात हसायला लागतात. अशाच यांच्या गप्पा गोष्टी रंगतात. यावेळेस शारदा आणि धनंजय जे आहेत म्हणजे नंदिनीचे आई बाबा ते म्हणतात मग खाण्याचा काय, आज पोह्यांचा कार्यक्रम नाही आहे. असं म्हटल्यावर जीवा म्हणतो की नाही, आज पाणीपुरीचा बेत आहे, कारण आमच्या होणाऱ्या बायकोला पाणीपुरी खूप आवडते, म्हणून आजचा बेत पाणीपुरीचा. असं म्हटल्यावर सगळेजण परत जेवणासाठी निघून जातात. आता इकडे दुसरीकडे मात्र
रम्या आणि वसुंधरा ज्या आहेत त्या बोलत असतात त्यावेळेस वसुंधरा म्हणते की काय एवढं सगळं होऊ नये, कसले फिदी फिदी हसतायत हे, काय अगं रम्या तुला राग येत नाही का यांचा, मला तर खूप बाई राग येतो, असं वसुंधरा ही रम्याला म्हणते आणि म्हणते काय गं रम्या तू काहीच मिक्स केलं नव्हतंस का त्यात. ती रम्या म्हणते की नाही. मग वसुंधरा म्हणते की म्हणजे तू आशाला बघून मुद्दाम हे सगळं केलंस की तिने मुद्दाम तुझ्यावर शंका घ्यावी आणि सगळ्यांसमोर जे आहे तुझं ते उघडकीस आणावं असं म्हणतेस. त्यावेळेस रम्या म्हणते की हो मी मुद्दाम हे केलं आणि मला माहीत होतं की ही सगळी अग्निपरीक्षा जी आहे ती मलाच द्यायला लागणार आणि मी ती देणार, असं मला ह्या सगळ्या गोष्टी माहीत होत्या, परंतु ते मी सर्व काही मुद्दाम केलं आणि ह्या वेळेस मी केवढा ऑर्डर घालून हे सगळ्यांना जे आहे ते फसवलं, पण पुढच्या वेळेस मी आशा जे म्हणेल म्हणजेच विष पुढच्या वेळेस नक्की मिक्स करेन आणि त्यावेळेस कोणाचाही हिंमत होणार नाही की माझ्यावर संशय घेण्यासाठी, कारण आज मी आशाला खोटं पाडून मी माझं काम पूर्ण केलेलं आहे, पुढच्या वेळेस कोणीही माझ्यावर संशय घेऊ शकत नाही, असं म्हटल्यावर वसुंधरा म्हणते की वा कसला भारी प्लॅन केलास, आणि असं म्हटल्यावर मग ती म्हणते पुढच्या वेळेस जेव्हा मी विष घालेन तेव्हा तुला टेस्ट करायला सांगेल, असं म्हटल्यावर ए पोरी काय अगं तू काय माझ्या जीवावर उठलीस का, असं वसुंधरा म्हणतेस, तू तरी का माझा जीव घेण्याचा प्रयत्न करतेस आणि असं का वागतेस, असं म्हणताच रम्या तिथून उठून जाते आणि ही जोरजोरात ओरडायला लागते, रम्या रम्या अगं थांब, तू माझ्याशी असं का वागतेस, असं करून ती जोरजोरात ओरडायला लागते. आता इकडे दुसरीकडे यांचा पाणीपुरीचा बेत असतो आणि ते पाणीपुरी खाण्यासाठी सगळेजण इथे डायनिंग टेबल जवळ आलेले असतात. तेव्हा रम्या आणि वसुंधरा देखील तिथे येतात, सगळेच जण पाणीपुरी खाण्यामध्ये सामील होतात. इथे प्रत्येकजण आपापल्या बायकोला पाणीपुरी भरवतो, म्हणजेच विक्रांत जो आहे तो मालिनीला पाणीपुरी भरवतो आणि मालिनी विक्रांतला पाणीपुरी भरवते. आता इकडे शारदा जी आहे ती धनंजयला आणि धनंजय जे आहे ते शारदाला पाणीपुरी भरवतात आणि काव्या पार्थला आणि पार्थ काव्याला, जीवा नंदिनीला आणि नंदिनी जीवाला असं यांचं पाणीपुरी खाण्याचं चालू असतं. प्रत्येकजण नंतर पाणीपुरी खातात आणि आता इकडे पाणीपुरी खाताना काव्याला जोरात ठसका लागतो आणि पार्थला माहीत असतं की तिला ठसका लागल्यावर तिच्या डोक्यावरच पाणी थोपायला लागतं आणि मग तो हातात पाणी घेतो आणि तिच्या डोक्यावर असं थापटतो. त्यावेळेस लगेच तिचा ठसका बंद होतो. त्यावेळेस पार्थचे बाबा आहेत ते काव्याच्या बाबाला म्हणतात, बघ धन्या, माझ्या मुलांना तुझ्या मुलींची अतिशय उत्तमपणे काळजी घ्यायला येते, असं म्हटल्यानंतर परत सगळेजण हसायला लागतात आणि सगळेजण आपली पाणीपुरी खाण्यात मग्न होऊन जातात. आता दुसरीकडे मात्र सगळ्यांचं जेवण वगैरे पाणीपुरी हे ते खाऊन झाल्यानंतर सगळे आता निवांत झालेले असतात आणि सगळे गप्पा मारत बसतात. यावेळेस पार्थचे बाबा जे आहेत ते म्हणतात की मग आता पुढचा प्लॅन काय, कारण आता मुलाला मुलगी पसंत आहेत, मुलींना मुलं पसंत आहेत, मग पुढं काय ठरवायचं. यावेळेस लगेच काव्या म्हणते की आपण आता पत्रिका छापूयात, असं म्हटल्यानंतर पार्थ म्हणतो की पत्रिका कशाला, एवढंही हे कशाला करायचं आहे आपल्याला, परत म्हणजे एवढं धूमधडाक्यात लग्न नाही करायचं आहे, असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते की नाही, मला 5-10 लोकांमध्ये लग्न नको आहे, तर खूप मोठं धूमधडाक्यात लग्न झालं पाहिजे आणि मला ते अनुभवायचं आहे. जी पत्रिका आहे ती मला पाहायची आहे आणि ती ताईची जी पत्रिका ती मला पाहिजे आहे, माझी पत्रिका ताईलाही अनुभवायची आहे, असं म्हटल्यानंतर काव्या म्हणते की ताईच्या पत्रिकेचा मला अनुभव घ्यायचा आहे की असं शारदा आणि धनंजय मोहिते यांची ज्येष्ठ कन्या म्हणजे नंदिनी मोहिते हिचा शुभविवाह जन्मजय देशमुख यांच्याशी आयोजित करण्यात आला आहे. आणि लगेच नंदिनी ही म्हणते की मलाही अनुभवायचं आहे की शारदा मोहिते आणि धनंजय मोहिते यांची छोटी मुलगी हिचा शुभविवाह मालिनी देशमुख आणि विक्रांत देशमुख यांच्या ज्येष्ठ चिरंजीव यांच्याशी आयोजित करण्यात आला आहे, याचा अनुभव आमच्या दोघींनाही घ्यायचा आहे, असं म्हटल्यानंतर ते म्हणतात बरं ठीक आहे, आपण सगळेजण मजकूर छापूयात आणि सगळेजण लगेच एकत्र उठतात आणि म्हणतात की यांच्या लग्नाला यायचं असं सगळेजण जोरात म्हणतात.
आणि सगळेजण मिळून लग्नाचं आमंत्रण जे आहे ते देतात. आता इकडे दुसरीकडे मात्र शारदा म्हणजे नंदिनीची आई आहे, ती म्हणते की मालिनीताई, आपण आता तुमच्या गुरुजींना बोलूयात का, कारण त्यांना खूप भाकीत जे आहे समोर काय घडणार आहे ते माहीत असतं. असं म्हणता क्षणी गुरुजी तिथे पोहोचतात आणि म्हणतात की गुरुजींना काहीही बोलवण्याची गरज नाही, मी स्वतः इथे आलेलो आहे. आणि ते सांगतात की तुम्ही बोलवण्याच्या अगोदरच मी आलेलो आहे. गुरुजींना पाहता क्षणी मालिनी उठते आणि म्हणते, गुरुजी तुम्ही आलात, असं म्हणून त्यांना बसायला सांगते. आणि बसल्यानंतर विचारते की गुरुजी, या लग्नात काहीही विघ्न येणार नाही आहे ना, लग्न सुरळीतपणे पार पडेल ना. यावर गुरुजी म्हणतात की हो, लग्न सुरळीत पार पडेल, परंतु जे जुनं दुखणं आहे ते अजून काही कमी झालेलं नाही. यावेळेस मालिनी म्हणते की म्हणजे, असं म्हटल्यानंतर गुरुजी म्हणतात की वसुंधरा आणि रम्याचं जे दुखणं आहे ते अजून काही कमी झालेलं नाही आणि ह्यांच्यामुळे तुमच्या लग्नामध्ये विघ्न येऊ शकतं. त्यामुळे तुम्ही सगळेजण एवढंही शांत राहू नका, एवढंही निवांत राहू नका की तुमच्या लग्नात कोणी येऊन विघ्न घालेल. आता गुरुजी असं का म्हटले आणि त्यांना काय भाकीत दिसून आलं की रम्या आणि वसुंधरा यांच्या लग्नामध्ये काय विघ्न आणणार आहेत, हे आपण पुढच्या एपिसोडमध्ये पाहणार आहोत. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला आजचा एपिसोड कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. आणि तुम्ही ही मालिका रोजच्या रोज डेली त्याचे एपिसोड पाहता का हे नक्की सांगा. आणि तुम्हाला कुठली मालिका जास्त आवडते हेही सांगायला मात्र विसरू नका. तर आपल्या चॅनलचे नवीन एपिसोड पाहण्यासाठी, अपकमिंग एपिसोड पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.